तर गाईज आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला. खेकडे पकडायला जाणार आहेत आपण बाहेर गावाला. आपल्या गावातले खेकडे 2-4 काही पोरामुळे खेकडे आपले पळून गेलेत, बदनाम पोरामुळे. त्यांची नावं घेऊ शकत नाहीत आपण, ते सध्या गावात सध्या फेमस आहेत. तर आपण पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे खेकडे आपण किती पकडणार आहेत. चला, मी आलतात खेकडे पकडाय. एक नंबर मोठा लट खेकडा सापडलाय. आता आपण बघू शकतात ते बी पळायला रे. मला गटतय का नाही, तर ह्याच्या बी लय नाद लागलाय का की ह्याला. इधर मोठी शिकार तुमच्या माहितीसाठी आपल्याला एक खेकडा गाठलेला आहे. तसेच इकडं तर नाही काही, एक तर गाठलाय सध्या. आपण बघू शकतात ही आपले कोळगावचे काय नाव आहे यांचं, संदीपान सर यांनी एक खुडकून दाखवलाय खेकडा. आणि जसं की मी शिकारी असल्यामुळं मी गटलाय, मला ते धरलाय मी. इथं बघा आहेत का, आल तुझी नजर लय आहे रे तेज मोकार छाप. पलीकून बेर गेली. इकडे तरी बॅटरी. अजून एक शिकार बबलू भाईच्या हाताला घावताना. जबरदस्त शिकारी ओके शिकारी. आप देख सकते हैं इधर दूर से लोग कुछ बैटरी लगाते हुए. संदीपान आहेत का नाहीत रे. हा, खेकडे लय जास्त दिसायलेत मला ते इकडे. तसं आहे का, पाठवून आलं नसतात का. काय खायच्यात चल कडचिल रे बाबा. तू एक सध्या सापडले 2-4, जाऊ द्या. तीन आहेत होय. कुठले होते. ओ नो यार जिजा, आईला कोणतरी हलवा. आपण बघू शकतात त्यांनी जे स्पॉट हुडकील ते, त्या स्पॉटला आपल्याला खेकडे गटले 3 आणि पेट्रोल जळालंय आपलं 300 रुपयाचं. आणि अशा तऱ्हेने आपण बघू शकतात मी सुद्धा अतिशय काय म्हणतात उत्स्फूर्तपणे खेकडे पकडायला आलतो. पण खेकडेच नाहीत. पण इथं रात्री 11 वाजता भांडणं ऐकायला भेटायलेत. जाऊ द्या, एक तरी चांगली गोष्ट घडायली. भांडणं तरी बघायला भेटायलेत. मारावं कोणीतरी नाका तोंडातून रक्त येऊस तर तवा खरी मजा येणार आहे. माझे 2 मित्र जे आहेत, रोहित भालेराव आणि बालाजी शिंदे, नाही त्यांना खेकडे खायचे होते. पण त्यांना मला सांगायचं की आम्हालाच घटना. एवढं सगळं टाइम झाल्यानंतर आपण बघू शकतात खेकडे आपल्याकडे किती झालेत. लोकायला काय तार बी सुट नाही. खोला पोत चला. त्याला आधी हलवा. झालेत कामच काम. बाई खायचं किती स्पीडने यायले बघ.